जय महाराष्ट्र उमरगेकर. आज मी आलो आहे आपल्या तुमच्या मनातल्या एका लोकेशनवरती. उमरगा शहरातील सगळ्यात प्राईम लोकेशन जर सध्या कुठलं असेल तर ते आहे साईदाम कॉलनी. साईदाम कॉलनीमध्येच आपलं ऑफिस आहे आणि आपल्या ऑफिसच्या अगदी शेजारी साईदाम कॉलनीमध्ये तुमच्यासाठी मी आज रो हाऊस घेऊन आलेलो आहे. रो हाऊस हे ग्राउंड फ्लोअरला 2 BHK असणार आहेत आणि 970 स्क्वेअर फूटचा रो हाऊसचा प्लॉट एरिया असणार आहे. बांधकाम क्षेत्र पण जवळपास 900-950 स्क्वेअर फूट असणार आहे. थोडक्यात तुम्हाला त्या रो हाऊसची एक शॉर्ट टूर मी तुम्हाला करून देणार आहे. बघूयात चला कसं आहे आपलं रो हाऊस. तर सर्वात पहिल्यांदा आपण येतो या रो हाऊसच्या पार्किंगला. 10 फूट बाय 15 फुटाची प्रशस्त अशी पार्किंग आहे. पार्किंगच्या बाजूलाच इकडे थोडं वावरण्यासाठी एरिया आहे, कपडे वाळू घालायला वगैरे. इथं शॉर्ट युटिलिटी एरिया समोरल्या बाजूस दिलेला आहे आणि त्याच्याच बाजूला तुम्ही बघू शकता की बाहेरल्या बाजूने जिना आहे, जेणेकरून तुम्ही नंतर भविष्यात वरती बांधकाम जरी केलात तरी भाडेकरूंना वावरण्यासाठी बाहेरल्या बाजूने तुम्हाला जिना तुम्हाला भेटतो. इथं पार्किंगच्या बाजूला आपलं मेन डोरला आहे. मेन डोरला तुम्ही बघू शकता की पूर्ण वुडन फ्रेमिंग आहे. पूर्ण दरवाजाला वुडन फ्रेमिंग आणि वुडन आपला मेन डोर असणार आहे. तर वुडन डोअर झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसू शकते की एक 4 बाय 5 फुटाची प्रशस्त अशी मोठी विंडो आहे, जेणेकरून दिवसभर तुम्हाला हॉलमध्ये सूर्यप्रकाशाची कमी नाही पडणार आहे. 5 फूट असा 4 फूट असा प्रशस्त विंडो आहे. कॉन्सेप्ट कंपनीचे स्विचेस आणि बोर्ड्स वापरलेले आहेत. तुम्ही वरती पाहू शकता हॉलला आणि पूर्ण घरामध्ये सगळीकडे POP केलेली आहे. हॉलमध्ये डिझाईनवाली POP आहे, बाकीकडे प्लेन POP आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया डायरेक्ट किचनमध्ये. वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोपऱ्यात किचन आहे. किचनच्या बाजूला एक रॅक दिलेला आहे, शेल्फ दिलेला आहे आपल्याकडून. तिथे फ्रीजसाठी वगैरे पॉईंट आहे, इथं पण पॉईंट आहे. देवघरासाठी जागा आहे इथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक रो हाऊसच्या पाठीमागील बाजूस म्हणजे पूर्व बाजूस हा युटिलिटी स्पेस दिलेला आहे. 3 फूट बाय 20 फुटाचा हा युटिलिटी स्पेस आहे. इथेच प्रत्येक रो हाऊसला सेपरेट बोर असणार आहे. तिथे बघू शकता सेपरेट बोर मोटर टाकून ओके आहे. कपडे किंवा भांडे धुण्यासाठी इथं नळ कनेक्शन दिलेलं आहे. बोरचं स्टार्टर मागल्याच बाजूला आहे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून. हा आहे युटिलिटी स्पेस. त्याच्यानंतर आपण जाऊयात बेडरूमकडे. 10 बाय 11 स्क्वेअर फूटची प्रशस्त ही बेडरूम आहे. त्याला पूर्व दिशेला एक खिडकी दिलेली आहे, जेणेकरून दिवसभर इथून सूर्यप्रकाश वगैरे येतो युटिलिटीच्या साईडनं. आता बघूयात आपण दुसरी बेडरूम. दुसरी बेडरूम पण 10 बाय 11 स्क्वेअर फूटची आहे आणि इथं या पोर्चच्या दिशेने याला खिडकी दिलेली आहे. या बेडरूमच्या बाजूला सेपरेट WC, या बाजूला WC आहे आणि इकडे सेपरेट बाथ आहे. अटॅच न देता याच्यामध्ये वेस्टर्न टॉयलेट आणि प्लस बाथ दिलेला आहे. तर उमरगेकर, कसं वाटलं तुम्हाला आत्ताचा आम्ही दाखवलेला रो हाऊस? तर या रो हाऊसची बिल्डरकडून आस्किंग प्राईस आहे 45 लाख रुपये. प्राईस थोडी बैठकीला बसल्यानंतर कमी जास्ती होईल. आणि हे जर रो हाऊस तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला कुठं यायचं आहे? तर तुम्हाला यायचं आहे साईदाममधील आमच्या ऑफिसवरती, वरा रिअल इस्टेटच्या ऑफिसवरती. त्या ऑफिसपासून 2 मिनिट अंतरावर फक्त हे रो हाऊसेस आहेत. रो हाऊसचा प्रोजेक्ट आहे. साईदाममधील आमच्या ऑफिसला भेट देऊन नक्की हे रो हाऊस व्हिजिट करा आणि तुमचं साईदाममध्ये घर घ्यायचं स्वप्न पूर्ण करा. जय महाराष्ट्र.